Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार. आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे. कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. मी दिलेला निर्णय शाश्वत. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला. सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाही, नार्वेकरांची टीका. एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार, मंत्री झाले. आमदार म्हणजे पक्ष नाही. घटनेला विरोध केल्यानं शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र. सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला. सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. वैराग नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरण बदलणार. मुंबई महापौरांचा सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव. ऋतू तावडेंवर टीका होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत. संजय राऊत यांचा दावा. फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही वक्तव्य. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या. महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पडतायत. मला त्यांचा अभिमान आहे. फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीत 2 महत्वाचे निर्णय. पुणे रिंग रोड विस्तारासह मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13च्या प्रकल्पाला निधी मंजूर. 6 महिन्यात भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगींकडून अर्ज. तर ओबीसी नेत्यांकडून 12 ऑगस्टलाच अर्ज. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची मागणी. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार. योग्य बोला, बोलताना तोल जाता कामा नये. बावनकुळेंवर केलेल्या टीकेवरून भुजबळांचा जरांगेंना सल्ला. रस्ते आहेत तर अपघात होणारच. खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या आमदारांचं चीड आडणारं वक्तव्य. बोरमध्ये 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचं शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, असा सवाल उपस्थित. बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी. खामगाव ते शेगाव मार्गावर भक्तिमय सोहळा. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. एफडीएच्या कारवायांमध्ये लोकांचा सहभाग तितकाच महत्वाचा. महासत्ता बनवायचं असेल तर भारत निरोगी असणं गरजेचं. अन्न सुरक्षेचं रूपांतर लोक चळवळीत झालं पाहिजे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंचं मत. नागपुरातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. कुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेतील ही घटना. शाळेच्या नाईट वॉचमॅनला कोंढाळी पोलिसांकडून अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.